पाठीशी निमा खंबीरपणे उभी आहे आणि प्रोत्साहन देत आहे. म्हणूनच त्याला एक बाळकडू वेळ आल्याप्रमाणे तेव्हापासून निमाचं प्रोटेक्शन मिळतं आणि तो ताटमानेने त्याचे विद्यार्थी अवस्थेमध्ये काही प्रश्न असतात, विद्यार्थ्यांचे समस्या असतात, त्याला वाचा फोडली जाते. महाविद्यालयामध्ये प्रोफेसर त्यांच्या अनेक समस्या आहेत, ते निमा जातीने लक्ष घालून ते सोडवण्याचा प्रयत्न करते. नंतर पदवी संपादन केल्यानंतर जेव्हा समाजामध्ये प्रॅक्टिस आपण करतो त्यावेळेस ही निमा पाठीशी असते. त्यावेळेस तर अनेक संकटांना तोंड द्यावे लागते, प्रसंगी रस्त्यावर उतरावे लागते. आताच नुकतेच मागच्या आठवड्यात जे डॉक्टरांच्यावरती भ्याड हल्ले झालेले आहेत त्यालाही प्रचंड प्रतिसाद निमाकडूनच मिळतो. एक 8-10 दिवसापूर्वी पुण्यामध्ये असा प्रसंग घडला. त्यावेळेला हडपसर येथे हजारो डॉक्टर्स रस्त्यावर आले आणि जो भ्याड हल्ला झाला त्याबद्दल मोर्चा काढला. त्यावेळेस माझ्या निदर्शनास असं आलं की त्यावेळेस 80% लोक आपले निमाचे होते. अशा प्रकारे एक निमा हे आपल्या रक्तामध्येच असं प्रत्येक कुठल्याही संकटाला सामोरे जाण्याचं बीज जिथून मिळतं ते निमामधूनच. निमाचे डॉक्टर्स सर्व्हिस करतात. वैद्यकीय काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनच्या सन 2015च्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण हा जो स्नेह मेळावा या ठिकाणी घेतलेला आहे, यात ही वर्गच्च उपस्थिती असंच दर्शवून देते की निमाने गेल्या 67 वर्षात काय मिळवलं आहे, तर सभासदांचा विश्वास असं मला वाटतं. गेल्या 67 वर्षाचा या संघटनेचा जर कालखंड आपण बघितला तर आपल्याला जाणवेल की या संघटनेने कोणतंही काही न स्वतःकडे ठेवता जे काही दिलं ते या सभासदांना दिलेलं आहे. अनेकांना हे आठवतही नसेल की या वर्षात आपल्याला काय काय मिळालं, तर गेल्या 4-5 वर्षाचा कार्यकाल सुद्धा हा सफिशियंट या ठिकाणी मानावा लागेल. ऍक्ट अमेंडमेंट करून कायद्याने आपल्या पदव्युत्तर आणि पदवीधारक विद्यार्थ्यांना कायद्याचं संरक्षण दिलं ते NIMA संघटनेने. या संदर्भात IMA पुणे शाखेने कोर्टात हे रद्द करावं व याला स्थगिती द्यावी यासाठी जी केस दाखल केली त्याविरुद्ध सर्वप्रथम न्यायालयात गेली ती निमा संघटना आणि त्यांनी या पदवीधारकांना संरक्षण मिळवून देण्याचं कार्य केलं ते फक्त निमा संघटनेने. क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट असो, फायर सेफ्टी ऍक्ट असो किंवा FDA संदर्भातील अनेक नवीन नवीन मुद्दे असो, याबाबत केमिस्ट लगीचा असहकार असो, याबाबत नेहमीच या ठिकाणी पदवीधारकांच्या न्याय हक्काची जी भूमिका स्वीकारली ती फक्त निमा संघटनेने. 10 जुलै 2012चा जर संप आपण महाराष्ट्रात आठवला तर एकमेव संघटना आहे की हजारोच्या संख्येने या महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक पदवीधारक या निमा संघटनेबरोबर या ठिकाणी या मोर्चात सामील झाला होता आणि या संघटनेची ताकद या महाराष्ट्र शासनाला दाखवून दिली ती फक्त निमा संघटनेने. अशा पद्धतीची ही संघटना 67 वर्षाची वाटचाल करत असताना आज 68 वर्षात पदार्पण केलेलं आहे. या संघटनेचा हा दैदिप्यमान कालावधी, याबरोबरच या संघटनेने फक्त प्रॅक्टिशनरचं नाही तर स्टुडंटचं सुद्धा हित साध्य केलेलं आहे. या स्टुडंटसाठी बेस्ट ऑफ 2चा निर्णय दिला. या स्टुडंटसाठी ऍग्रिगेट पासिंग PG स्टुडंटसाठी निर्णय मिळवून दिला. नोव्हेंबर 2013चे जे स्टुडंट होते ज्यांना 6 महिने लेट ऍडमिशन लेट एक्झाम देण्यात त्यांचं आर्थिक आणि शैक्षणिक नुकसान करण्याचं काम करण्यात येत होतं, ते रोखण्याचं काम केलं फक्त NIMA संघटनेने. फक्त न्याय हक्क एवढंच मिळवणं नाही तर नवीन नेतृत्व घडवणं हे सुद्धा या संघटनेने शिकवलं. या संघटनेच्या स्टुडंट फोरम मधील एका स्टुडंटची महाराष्ट्र MUHS महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सिनेटपदी 3rd इयरच्या विद्यार्थ्याला सिनेट मेंबर बनवून दाखवण्याचं जे काही नेतृत्व गुण घडवण्याचं कार्य केलं ते निमा संघटनेने. अशी ही निमा संघटना. आज अनेक व्हॅक्सिन ऑइल मॉनिटर आलेले आहेत ज्यांच्या मॉनिटरचा जो विषय तापमान वाढलं का आपोआपच त्याच्यातली लस खराब होत जाते, तसं आता यांचं तापमान व्हॉट्सअपच्या माध्यमातून वाढताना दिसतंय. आता ही लस निश्चितच खराब होणार, त्याची काळजी करण्याची काही गरज नाही. या ठिकाणी आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. आमचं म्हणणं आम्हाला तो वेळच नाही. आता जेवढं काम केलंय आम्ही तेवढं मांडायलाच आम्हाला वेळ कमी पडतोय, तर आम्ही तुमच्यावर आरोपच करायला आम्हाला कसं वेळ मिळणार? कामाची यादीच मोठी आहे आमच्याकडे तुम्हाला सांगायला. कोणी छाती डोकपणे येऊन पुढे यावं सांगावं हे काम आम्ही केलं आणि आम्ही समोर जाहीर चर्चेच्या त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांसमोर यायला तयार आहोत. आणि ज्याला कोणाला या गर्दीत भीती वाटत असेल
की हे काम खरंच तुम्ही केलं असं म्हणायचं तर माझा नंबर लिहून घ्या 9423972131. मला केव्हाही आपण कोणत्याही शंका समाधान करण्यासाठी विचारू शकतात. केलेल्या कामाची प्रत्येक गोष्टीची नोंद ऑफिशियली तर आम्ही ठेवलेलीच आहे, परंतु आपली जी वेबसाईट आहे www.nimamsp.org याच्यावर आपल्याला त्या त्या काळातले त्या त्या वेळेचे सगळा पत्रव्यवहार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी कोणतंही सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं. आज ठीक आहे, काही त्रास असेल, काही भेद असतील, काही या पद्धतीने त्रास देण्याचा, संघटनेला संपवण्याचा सुद्धा काहींचा इरादा असेल, घाबरू नका. सत्य ते शाश्वत असतं आणि तेच टिकतं. ही संघटना 67 वर्षापासून जी काम करत आहे ती अखंड काम करत आहे. अनेक निकम आले गेले असतील, अनेक नवीन येतील, कार्यकर्ते नेते येतील, परंतु संघटना हे कार्य करतच राहील. या संघटनेने ज्या ठिकाणी या 5 सीसीएमच्या 5 उमेदवारांना अधिकृत उमेदवारी दिलेली आहे, डॉक्टर गायकवाड साहेब, डॉक्टर कुलकर्णी आशुतोष, डॉक्टर मोहिते सुधाकर, डॉक्टर निकम शैलेश आणि डॉक्टर मंदार रानडे या 5ही अधिकृत उमेदवारांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहून यांना या सीसीएमच्या निवडणुकीत प्रचंड बहुमताने निवडून द्याल अशी मला या ठिकाणी खात्री वाटते. आणि संघटनेने केलेला हा आढावा मी आपल्यासमोर मांडलेला आहे आणि पुन्हा एकदा विनंती करतो की या अधिकृत उमेदवारांना आपण निश्चितपणे प्रचंड बहुमताने निवडून द्या. जय हिंद.